तर नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न तर नक्कीच पडला असेल का मी आजचा व्लॉग मराठीमध्ये का बनवत आहे. तर याचं कारण एकच आहे मित्रांनो, कारण आज आहे मराठी दिन. तर म्हणून मी असं डिसाईड केलं का आजचा आपला हा व्लॉग काय ना आपण मराठीमध्ये बनवूया. तर मित्रांनो, अजून एक तुम्हाला सांगायचं होतं का मी गुजराती फॅमिलीपासून बिलॉंग करतो. माझी मातृभाषा जी आहे ती गुजराती आहे, पण माझं लहानपणापासूनचं जे शिक्षण आहे ते छोट्या शिशूपासून ते 10वीपर्यंत ते मी मराठी माध्यमातून केलेलं आहे. त्यामुळे माझी मराठी भाषा ही बऱ्यापैकी चांगली आहे. तर मी असं डिसाईड केलं का चला आज मराठी दिनसुद्धा आहे. तर याच मराठी दिनानिमित्त आपण आजचा आपला व्लॉग मराठीमध्ये करूया. तर मित्रांनो, बेसिकली आजचा आपला व्लॉग असणार आहे तो असणार आहे फुल डे व्लॉग. तर या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना हेच दाखवणार आहे का मी माझा जनरली जो दिवस असतो मी तो कसा स्पेंड करतो, कसा राहतो, काय करतो, ही काय माझी छोटी मोठी कामं असतात ते मी आज तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर आजचा आपला व्लॉग असणार आहे फुल डे व्लॉग. तर चला मित्रांनो, विदाऊट टाईम वेस्ट करता आपण सुरू करूया आजचा आपला व्लॉग. तर मित्रांनो, जनरली माझी जी सकाळची सुरुवात होते ती एक्सरसाइजने होते, पण त्याआधी मी उठतो, फ्रेश वगैरे होतो आणि उठल्याआधी एम्प्टी स्टमक मी एक वस्तू घेतो. ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. ते आहे जिरा वॉटर. तर मित्रांनो, सध्या मी फॅट लॉस करतो आहे आणि या जिरा वॉटरमुळे मला बराच हेल्प झाला आहे फॅट लॉस करण्यासाठी. तर जेव्हा माझं पूर्ण बॉडी ट्रान्सफॉर्म होईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर मित्रांनो, हे मी काय करतो नेमकं, आधी 1 टीस्पून जिरा घेतो, त्याला मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवतो आणि सकाळी उठल्यावर ते जे जिरा सकट जे पाणी असतं ते मी हलकंसं असं कोमट गरम करतो आणि त्याला मग गाळून हे असं मी पाणी घेऊन ह्याला मी एम्प्टी स्टमक पितो बिफोर वर्कआउट, बिटवीन समजा 15 ते 20 मिनटाच्या आधी. तर चला मित्रांनो, आपण सगळ्यात पहिला आधी आपला जिरा वॉटर घेऊया आणि मग आपण सुरुवात करणार आहोत बॉडी वेट एक्सरसाइजपासून जिममध्ये. तर मित्रांनो, जिरा वॉटरसुद्धा पिऊन झाला आहे आणि मी जिमसाठी रेडीसुद्धा झालो आहे. हे इथे तुम्ही बघू शकता, जिम बॅग आणि हे आपलं शूटचं सामान, ट्रायपॉड, माईक वगैरे. तर हे सुद्धा आपण घेतलं आहे. तर चला मित्रांनो, आता सगळं सेट आहे. तर आता आपण निघूया जिमसाठी आणि जिममध्ये जाऊन आपण सुरुवात करणार आहोत बॉडी वेट कार्डिओपासून. तर मी बॉडी वेट कार्डिओमध्ये कोणत्या कोणत्या एक्सरसाइज करतो मोजून मला वाटतं 5 ते 6 एक्सरसाइज आहेत. तर त्या एक्सरसाइज मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, निघूया जिमसाठी. कम ऑन, लेट्स गो. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत आपल्या सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये. आता थोड्याच वेळात आपण जिममध्ये पोहोचणार आहोत. तर त्याआधी मला तुम्हाला एक वस्तू सांगायची होती का मगाशी जे मी जिरा वॉटरचं तुम्हाला सांगितलं ते जिरा वॉटर जर तुम्ही सुद्धा प्याल तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, का ते जे जिरा आहे ते तुम्हाला नंतर गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते जे जिऱ्याचं पाणी असतं ते जिऱ्याचं पाणी तुम्हाला गरम करून कोमट असं करून पियायचं आहे. तर चुकूनही ते जिरा वगैरे सोबत पिऊन जाऊ नका, कारण का माझे एक मित्र आहेत त्यांनीसुद्धा हे जिरा वॉटर असं सांगितल्यावर पियाले होते, पण त्यांना हे नव्हतं माहिती का जिरा काढून टाकायचं आहे. तर ते जिरा सकट पिऊन घेतलं त्यांनी, त्यामुळे मग त्यांना नंतर गॅस्ट्रिकचा वगैरे प्रॉब्लेम सुरू झाला. तर म्हणून मी तुम्हाला पण म्हटलं का जर तुम्ही जिरा वॉटर प्याल तर मग तुम्ही पण जिरा काढून टाका आणि त्याचं जे पाणी असेल ते पाणी तुम्हाला गरम करून पियायचं आहे. तर फॅट लॉससाठी आणि बाकी लोक बऱ्याच काही वस्तू घेतात, जसे ब्लॅक कॉफी, ग्रीन टी, लेमन टी वगैरे. पण मीही आधी ब्लॅक कॉफीच घ्यायचो, पण ब्लॅक कॉफी नंतर बंद करण्याचं कारण हे आहे का रात्रीची झोप माझी बंद झाली होती. लेट नाईट मी जागा राहायचो कारण त्यामध्ये कॅफेन वगैरे असतं आणि ते मला कडूही वाटायचं. तर त्यामुळे मग मी ब्लॅक कॉफी बंद केली आणि जिरा वॉटर चालू केलं. सर चला मित्रांनो, आपण आता ऑलमोस्ट आपल्या जिममध्ये पोचलोच आहेत. हे बघा, जस्ट स्टेअर्ससुद्धा चढलो आहे. तर आता आपण थोड्याच वेळात आपल्या जिममध्ये पोचणार आहोत. ओ शिट, आज तर जिम बंद आहे यार. हो. तर मित्रांनो, आपण आलो होतो इथे जिममध्ये वर्कआउट करायला, बॉडी वेट कार्डिओ करायला, पण हे तुम्ही मागे बघू शकता आज जिम बंद आहे. ॲक्च्युली मीच विसरलो का सोसायटीची जिम आमची जी आहे ती फ्रायडेची बंद असते. तर नो प्रॉब्लेम मित्रांनो, आज सोसायटीची जिम बंद आहे. तर काय झालं, जिम बंद आहे पण आपला डिसिप्लिन आणि आपला जो डेली रुटीन आहे तो आपण चालू ठेवणार आहोत. तर सोसायटीची जिम बंद आहे त्यामुळे आजचा आपण वर्कआउट आपला सोसायटीच्या गार्डनमध्ये आपण करू, पण वर्कआउट हा थांबला नाही पाहिजे. तर चला मित्रांनो, आपण आपला वर्कआउट सुरू करूया.
वॉर्मअप पासून. तर हे बघा मित्रांनो, जस्ट सोसायटी जिममधनं खाली उतरलो आणि हा आहे आपला सोसायटीचा गार्डन. तर मित्रांनो, आज आपण आपला वर्कआउट याच गार्डनमध्ये करणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आजचा आपला वर्कआउट. तर मित्रांनो, हा होता आपला वॉर्मअप. मला तुम्हाला एक वस्तू सांगायची आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे, की कोणतीही एक्सरसाइज, कोणताही वर्कआउट करायच्या आधी वॉर्मअप हे करणं खूप गरजेचं असतं. कारण का वॉर्मअप हा एक मेसेज आहे आपल्या बॉडीसाठी. तुम्ही फॉर एक्झाम्पल कधी पण जिममध्ये कोणता वर्कआउट करता, कोणत्या बॉडीला ट्रेन करणार असाल, सपोज तुम्ही बॅक वर्कआउट करणार असाल, तर तुम्ही जेव्हा पुलअप्स वगैरे करता किंवा असं स्ट्रेचिंग नॉर्मल वॉर्मअप वगैरे करताना, तेव्हा तर त्या वॉर्मअपने आपल्या ब्रेनला एक मेसेज पोचतो की आज आपण बॅकची ट्रेनिंग करणार आहोत. तर ते आपल्या बॅकला रेडी करतं का बाबा आज बॅकची ट्रेनिंग होणार आहे. तर त्याने आपला जो बॅक मसल असतो तो रेडी होतो. तर इन शॉर्ट जो वॉर्मअप असतो तो आपला एक मेसेजचं काम करतो आपल्या बॉडीला का आज वर्कआउट होणार आहे. त्यावेळेला आपला जो मसल असतो तो मसल आपल्या वर्कआउटसाठी रेडी होतो. तर मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगायचं होतं, तर कोणत्याही वर्कआउट करायच्या आधी वॉर्मअप नक्की करा आणि त्यानंतर आपला वर्कआउट स्टार्ट करा. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला वर्कआउट. पहिली एक्सरसाइज आपली असणार आहे हाय नीज. चला सुरू करूया. तर पहिला वर्कआउट आपला असणार आहे तो असणार आहे आपला बेली फॅटसाठी. तो मी तुम्हाला करून दाखवतो. सर्वात आधी तुम्हाला असं उभं राहायचं आहे, असे हात वर घ्यायचे आणि असे आपले नीज जे असतात, आपले गुडघे असतात, ते गुडघे आपल्याला वर घ्यायचे असे आणि खाली क्लॅप करायची आहे. तर हे असं तुम्हाला करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7. तर मित्रांनो, ही होती आपली पहिली एक्सरसाइज. ह्याला म्हणतात हाय नीज. मी ह्याचे 3 सेट केले आणि तिन्ही सेट्समध्ये मी प्रत्येक सेटमध्ये 30 रेपिटेशन्स केले. तर हे एक्सरसाइज बेसिकली होतं आपल्या बेली फॅटसाठी. सो जेव्हा तुम्ही ही वाली मुवमेंट करता, आणि लक्षात ठेवा का ही मुवमेंट तुम्हाला फास्ट करायची आहे. तर जेव्हा तुम्ही ही मुवमेंट कराल ना, तुमचा जो बेली फॅट असतो तो तुमचा बर्न व्हायला सुरू होतो. तर ही होती आपली पहिली एक्सरसाइज मित्रांनो, हाय नीज. तर चला मित्रांनो, आता आपण आपल्या दुसऱ्या एक्सरसाइजकडे वळूया. ती आहे सेम हाय नीज. फक्त तुम्हाला जो हात आहे तुमचा हात असा असणार, नंतर हात वर घ्यायचा आहे आणि तुमचा एक गुडघा वर घेऊन हात असा गुडघ्याला टच करायचा आहे असं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर मित्रांनो, ही होती आपली एक्सरसाइज नंबर 2. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही नीट पाहिलं असाल, जी आपली ही वाली मुवमेंट होती 1 2 3. तर यामध्ये नेमकं काय होत होतं, हा जो आपला अपर स्टमक आहे, इथला जो फॅट असतो वरचा, हा फॅट आपला बर्न व्हायचा सुरू होतो. आणि या एक्सरसाइजमध्ये जेव्हा आपण अशी मुवमेंट करत होतो, तर हा जो इथला बेली फॅट असतो तो बर्न व्हायचा सुरू होतो. तर हे 2 डिफरन्स आहेत या दोन्ही एक्सरसाइजमध्ये. तर तुम्ही सुद्धा हे एक्सरसाइज जे मी आज दाखवतोय ते तुम्ही तुमच्या घरी ट्राय करू शकता. सो प्रत्येक एक्सरसाइजचे तुम्हाला 3 सेट करायचे. तर चला मित्रांनो, आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या एक्सरसाइजकडे. त्याचे नाव आहे स्टेपअप्स. सो कम ऑन, लेट स्टार्ट. तर मित्रांनो, ही होती आपली एक्सरसाइज नंबर 3. जर तुम्ही नीट पाहिलं असाल तर तुम्ही बघितलं असाल, जेव्हा आपण प्रॉपर स्टेपअप करत होतो, जी आपली मुवमेंट होती स्टेपअपची, तर त्या मुवमेंटमध्ये आपला बेली फॅट जो आहे तो परत बनत होता. तर ही एक्सरसाइजसुद्धा मोस्टली आपल्या बेली फॅटसाठीच असते.
तर ही होती आपली एक्सरसाइज नंबर 3. ही एक्सरसाइजसुद्धा तुम्ही घरी करू शकता. पण जर ही एक्सरसाइज तुम्हाला घरी करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला एक स्टेपरची गरज पडेल, जे तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल. तर ते घेतल्यावरच घरी ट्राय करा, नाहीतर मग ही एक्सरसाइज तेवढी इफेक्टिव्ह होणार नाही. तर चला मित्रांनो, आता आपण वळूया आपल्या एक्सरसाइज नंबर 4कडे. तर ती आहे माउंटन क्लाइंबर्स. सो चला सुरू करूया. तर मित्रांनो, ही होती आपली एक्सरसाइज क्रमांक 4. तुम्ही बघितलं असाल आपण केलं माउंटन क्लाइंबर. तर ह्याच्यामध्ये पण जी आपण ही मुवमेंट करत होतो, जेव्हा आपले गुडघे आपले हाताला लागत होते, तेव्हा ती मुवमेंटसुद्धा आपला बेली फॅटच बंद करत होती. तर ही एक्सरसाइजसुद्धा आपली बेली फॅटसाठीच होती. तर ही होती आपली एक्सरसाइज नंबर 4. ही एक्सरसाइजसुद्धा तुम्ही घरी कोणत्या तरी वॉलचा सपोर्ट घेऊन तुम्ही वॉलच्या सपोर्टने सुद्धा असं माउंटन क्लाइंबर करू शकता. तर चला मित्रांनो, आता आपण वळूया आपल्या एक्सरसाइज नंबर 5कडे. ती आहे सॅड बेंडिंग. चला सुरू करूया. मित्रांनो, या एक्सरसाइजमध्ये सुद्धा तुम्हाला पहिला असा स्टान्स घ्यायचा आहे. असा स्टान्स घेतल्यावर तुमचे दोन्ही हात हे असे वर असतील आणि तुम्हाला ही मुवमेंट करायची आहे. 1 2 3. तर यामध्ये काही लोक काय करतात का, पाय जास्त वर आणतात आणि ही जी अपर बॉडीची बेंडिंग आहे ही कमी होते. तर जी असे एक्सरसाइज जर तुम्ही केलात तर मग ते चुकीचं होऊन जाईल. तर त्यामुळे नीट लक्षपूर्वक बघा. तुमचा पाय असा असेल, तुमचे हात असे असतील आणि तुमचा पाय फक्त एवढाच वर आला पाहिजे. आणि त्याच्यावरती जर काय बेंड होणार आहे तर ती तुमची अपर बॉडी असणार आहे. तर ती जास्त बेंड झाली पाहिजे. अशी ही मुवमेंट झाली पाहिजे. 1 अशी 2. तर ह्याच्याने काय होईल, जेव्हा तुम्ही ही मुवमेंट कराल ना, तेव्हा तुमचा हा जो फॅट आहे साईडचा, हा तो तुमचा बर्न होतो. असं 1 2 3 4 5 6. मित्रांनो, ही होती आपली एक्सरसाइज नंबर 4. तर ह्याचा आपण आता पहिला सेट केला. मस्त असा स्ट्रेच तुम्हाला जाणवेल जेव्हा तुम्ही ही एक्सरसाइज कराल. तुमचे साईडचे हे हँडल्स असतात, या हँडलचा जो फॅट असतो तिकडे तुम्हाला एक मस्त असा स्ट्रेच जाणवेल. तर तेच एक हिंट आहे, जो तुमचा इकडचा जो फॅट आहे तो बर्न होतोय. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला फॅट लॉसचा वर्कआउट, जो मी प्रत्येक सकाळी करतो. तर मित्रांनो, हीच त्या 5 एक्सरसाइज आहेत ज्या मी नेहमी करतो. तर याच मी आज तुमच्यासोबत शेअर केल्या. तर तुम्हाला सुद्धा या एक्सरसाइज ट्राय करायच्या असतील तर ते तुम्ही सुद्धा घरी ट्राय करू शकता. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची होती मित्रांनो, का जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं का वर्कआउटच्या आधी वॉर्मअप करणं गरजेचं आहे, तसंच वर्कआउट नंतर स्ट्रेचिंग करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण का तो तुम्ही जो काही व्यायाम करता त्याने तुमचे जे मसल्स आहेत ते थोडेसे कडक होऊन जातात, घट्ट होऊन जातात, पंप होऊन जातात. तर त्या मसल्सला थोडासा रिलीजमेंट हवा, त्यासाठी स्ट्रेचिंग करणं सुद्धा आफ्टर वर्कआउट इम्पॉर्टंट असते. तर मित्रांनो, आपला जो आजचा वर्कआउट होता फॅट लॉसचा, जो मी प्रत्येक मॉर्निंगला करतो, तो संपला आहे. तर चला मित्रांनो, आता आपण घरी जाऊया. अजून पण बरीच कामं आहेत, ती सुद्धा पूर्ण करूया. चला मित्रांनो, आता भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये. तर मित्रांनो, आफ्टर वर्कआउट मी घरी गेलो, फ्रेश झालो, मस्तपैकी थंडगार पाण्याने आंघोळ केली. तर त्यानंतर मम्मीने आता थोडी काहीतरी बाहेरची कामं दिली आहेत. दुकानातनं काहीतरी सामान आणायचं आहे, जे माझं नेहमीच असतं. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया स्कूटीवरती. मी स्कूटीची चावीसुद्धा घेतली आहे. तर जाऊया, जरा बाहेरची काहीतरी छोटी मोठी कामं आहेत ती निपटूया आणि त्यानंतर आपण पुढे व्लॉग कंटिन्यू करूया. तर हे बघा मित्रांनो, आपण आलो आहोत आमच्या इकडच्या मोतीलाल मिठाईवाल्याकडे. हे मागे अक्षर उलटी दिसत आहेत. तर हे आमच्या इकडचे सगळ्यात फेमस मिठाईवाले आहेत. आता मम्मीने जे थोडंफार सामान आणायला सांगितलं आहे ते मी इकडनंच जाऊन घेऊन येणार आहे. तर चला मित्रांनो, जाऊया आणि आपलं सामान घेऊन येऊ. तर मित्रांनो, आपण आपलं सामान घेतलेलं आहे. मम्मीने सांगितलं होतं दूध, दही आणि छास आणायला, तर तेच आपण घ्यायला इथे आलो होतो. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया घरी आणि आपली बाकीची कामं. तर मित्रांनो, फायनली आता आपण घरी आलेलो आहोत
आणि घरी येऊन आज आफ्टर वर्कआउट माझं ब्रेकफास्टच पूर्ण स्किप झालं. तर आज मी वर्कआउटसोबत ब्लॉग पण बनवत होतो आणि त्यामुळे जरा टाईम जास्त गेला. आणि जिकडे मी वर्कआउट करत होतो तिकडे ते लहान मुलांचं पोलिओचं जे शिबिर होतं ते सुरू होतं. तर त्यामुळे मला मध्ये मध्ये थांबावं पण लागत होतं. तर त्यामुळे मला आज खूप वेळ लागला वर्कआउटसाठी आणि त्याच कारणाने माझं ब्रेकफास्टसुद्धा स्किप झालं. पण मला तरी अजूनही भूक लागते. पण आता जसं मी तुम्हाला सांगितलं मी फॅट लॉसवर आहे, तर मी काही खाऊ शकत नाही. तर जे माझ्या बॉडीसाठी चांगलं आहे तेच मी खाऊ शकतो. तर असं नॉर्मली तर मी आमचं होममेड पीनट बटरच खातो आफ्टर वर्कआउट ब्रेकफास्टमध्ये, जे माझं हेल्दी ब्रेकफास्ट आहे एव्हरी टाईमसाठी. आणि पण सध्या आज नाही आहे ते, कारण का एक शेवटचं स्कूप उरलं होतं आणि काल मी चेस्ट वर्कआउट केला आणि आल्यावरती ते शेवटचं स्कूपसुद्धा मिस खाऊन गेलो. तर त्यामुळे ते जे होममेड पीनट बटर आहे आमचं ते सुद्धा कालच संपलं. तर आता एवढा वेळ नाही माझ्याकडे का लगेच परत बनवून खावं. तर माझं असं म्हणणं आहे की वर्कआउटच्या नंतर विदिन हाफ ॲन आवर आपल्या बॉडीला जो प्रोटीन इंटेक हवा असतो तो आपल्याला दिला पाहिजे. तर तो आपल्या बॉडीसाठी चांगला बेनिफिशियलसुद्धा असतो. तर त्यामुळे मी म्हटलं आता चला पीनट बटरमध्ये पण शेंगदाणेच असतात. तर म्हणून मी आज एक अशी मील माझ्यासाठी बनवली आहे ज्याच्यामध्ये मला थोडंसं प्रोटीनही भेटेल, हेल्दी फॅट्सही भेटतील आणि थोडंसं मला तोंडाला टेस्टसुद्धा चांगला वाटेल. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला माझा मील दाखवतो. तर मित्रांनो हा बघा, हा आहे आपला मील जो मी पोस्ट वर्कआउटमध्ये आज घेतोय. हे बघा, हे आहे टोमॅटो एक छोटा साईजचा कांदा घेतला, थोडासा कोथिंबीर घेतली आणि हे मी पीनट्स घेऊन आलो आहे बाहेरनं, हल्दीरामचे साधेवाले, मसालेवाले नाही, साधे पीनट्स आहेत सॉल्टेड. तर हे मी आता ह्याच्यात मिक्स करणार आहे आणि असं मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं असं लिंबू पिळणार आणि थोडासा एक नॉर्मल टेस्टसाठी त्याचा चाट मसाला टाकणार. ह्याला चांगलं नंतर मिक्स करून घेणार. तर हे असं बऱ्यापैकी मिक्स पण झालं आहे. तर मग ह्याला आपण आता आपला पोस्ट वर्कआउट म्हणून आपण खाणार आहोत. तर हाच आहे आपला आजचा पोस्ट वर्कआउट मील आफ्टर वर्कआउट. ह्याला म्हणतात सिंग चाट. तर ह्याच्यामध्ये शेंगदाणे आहेत, त्याच्यातनं प्रोटीनसुद्धा भेटेल, हेल्दी फॅट्सही भेटतील, बाकी टॉमॅटो ऑनियन वगैरे सुद्धा आहे. थोडासा टेस्टसाठी मी चाट मसाला पण टाकला. तर बऱ्यापैकी एक छोटासा आपला मील आहे हा. तर चला मित्रांनो, आता आपण सगळ्यात पहिला आपला हा मील खाऊन घेऊया आणि त्यानंतर आपला व्लॉग आपण पुढे कंटिन्यू करूया. हे बघा मित्रांनो, जस्ट आपला मील खाऊन संपला आहे. तर आत्ता कुठेतरी मला थोडंफार बरं वाटतंय मित्रांनो, कारण का सकाळी जो माझा ब्रेकफास्ट स्किप झाला होता वर्कआउटमध्ये लेट झाल्यामुळे, त्यानंतर मला समजत नव्हतं, कारण का मला बरीच अशी भूक लागली होती आणि मला समजत नव्हतं मी काय खाऊ. कारण का हेच एक फॅक्ट असतो मित्रांनो, जेव्हाही तुम्ही फॅट लॉस करता, वेट लॉस करता, तेव्हा तुम्हाला तुमचा डाएट ह्याच्यावरती खूप फोकस करायला लागतो. कारण का हा एक असा कॉन्सेप्ट आहे ना, ह्याच्यात जर तुम्ही थोडं पण काही चुकवलं तर मग तुम्ही जे काही करत असाल फॅट लॉस, वेट लॉस, तुमची सगळी मेहनत वाया जाऊ शकते. तर तसंच आता माझ्यासोबत झालं होतं. पीनट बटरसुद्धा संपलेलं जे मी नेहमी खातो. तर माझ्याकडे ऑप्शनल असं काही मला भेटत नव्हतं. तर मग मला माझ्या माइंडमध्ये ही मील अशी अचानक आठवली, तर म्हणून मी आता ही मील बनवून खाल्ली. तर आज मी जो माझा लंचचा टाईम आहे तो मी 1 तास एक्सटेंड केला आहे, कारण का नेहमी मी 2 वाजता जेवतो, पण आजचा हा मील मी थोडा उशिरा घेतला आहे, त्यामुळे थोडासा मी गॅप वाढवला आणि 2च्या ऐवजी 3 वाजता आता मी जेवेन. पण त्याच्या आधी माझं एक काम असतं जे मी नेहमी करतो, ते आहे पीनट बटरच्या बिझनेससोबत जे आम्ही अजून एक छोटासा बिझनेस चालू केला आहे, तो आहे दूध स्टिकचा. तर त्याचा स्टॉक मी अधूनमधून चेक करत राहतो का लास्ट टाईम जो स्टॉक मागवला होता त्यामधनं किती सेल झाले आणि किती उरलेत. तर तेच काम आता मी करणार आहे. तर चला मित्रांनो, आपण आपला स्टॉक चेक करून घेऊया. तर मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता, इथे आमचे सगळे दूध स्टिकचे 7ही फ्लेवर्स तुम्हाला मी दाखवत आहे. तर ह्याचा आम्ही अजून एक बिझनेस सुरू केला आहे पीनट बटरसोबत. हे त्याच दूध स्टिक आहेत जे आपण मंदिरात देवासमोर लावतो. तर ह्याच्यामध्ये 7 फ्लेवर्स अवेलेबल आहे. हे तुम्ही बघू शकता. उत्सव आहे, हा इंटिमेट आहे, हा मोगरा आहे, हा चंदन, हा केवडा, हा रोज आणि हा जॅस्मिन.
तर मित्रांनो हे असे आपले 7 फ्लेवर्स आहेत. सध्या जो रोज आहे तो पॅकेट्समध्ये अवेलेबल नाही, ते ऑलमोस्ट आमचे सगळे पॅकेट सेल झालेत. तर हा एक आम्ही असा डब्यामध्ये पॅकिंग करून ठेवला होता लोकांसाठी, कारण दुकानदार लोक जे आहेत ते आमच्याकडून असं प्रेफर करतात, कारण का त्यांना शॉपमध्ये ठेवायला हे असं बरं वाटतं, प्रेझेंटेड पण वाटतं प्रोडक्ट आणि सेफ पण असतो. कारण का पॅकेटमध्ये त्यांना असं वाटतं का पडलं तर तुटून जाईल, तर डब्यामध्ये जास्त सेफ राहील. त्यामुळे ते लोक बोलतात आम्हाला डब्बा पॅकिंगमध्ये द्या. तर हे असं आम्ही त्यांच्यासाठी ठेवलं आहे. आणि जे डेली यूजवाले आहेत घरात यूज करणारे त्यांच्यासाठी आम्ही असं पॅकिंगवाला ठेवलं आहे. तर मित्रांनो ह्याची प्राईस आहे 45 रुपीज. ह्याच्यामध्ये तुम्हाला 27 स्टिक्स भेटतात आणि विथ हे असे स्टँड्स पण भेटतात. आणि हे जे आहे डब्बा पॅकिंग हा 55 रुपीजमध्ये एक डब्बा पडतो आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला स्टँड भेटेल. तर याच गोष्टी जर तुम्ही बाहेर बघाल तर 70, 65, 75ला सुद्धा सेल होतात. तर आम्ही होलसेलमध्ये सेल करतो, म्हणून आमच्याकडे तुम्हाला डिस्काउंटेड प्राईस भेटते. तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता हे असे 7 फ्लेवर्स आहेत. तर आम्ही प्रत्येक फ्लेवरचे 10-10 पॅकेट्स आणले होते, कारण सध्या आमचा बिझनेस स्मॉल स्केलला आहे. तर तुम्ही बघू शकता उत्सवचे 4 पॅकेट्स उरलेत, इंटिमेटचे पण 2 उरलेत, ह्याचे पण बघा मोगराचे 2 पॅकेट्स उरलेत, चंदनचा 2 पॅकेट उरलं आहे, केवडा 1 उरला आहे, रोज पण 1 उरला आहे आणि हा जॅस्मिनचे पण 3 पॅकेट उरले आहेत. तर ऑलमोस्ट जेवढा आम्ही स्टॉक आणला होता त्यातला यावेळी बऱ्यापैकी असा सेल झालेला आहे. तर मित्रांनो हेच होतं आपलं आजचं स्टॉक चेकिंग. तर स्टॉक पण चेक झालेला आहे. आपण बघितलं का प्रत्येक फ्लेवरचे आपण 10 पॅकेट्स आणले होते, तर त्यातले किती संपलेत आणि किती उरलेत. तर मला असं वाटतं का या स्टॉकमधला बऱ्याचपैकी सेल झालेला आहे. तर अजून थोडे दिवस वाट पाहूया, यातले अजून कोणते फ्लेवर किती संपत आहेत ते सगळं आपण बघून मग काउंटिंग वगैरे करून आपण पुढचा स्टॉक मागवू शकतो, हे असं मला वाटतं. तर चला मित्रांनो स्टॉक चेकिंग तर झालेलंच आहे. तर चला आपण आता जेवायला जाऊया. ऑलमोस्ट 3 वाजायला आले, सो चला जेवण घेऊया. तर चला मित्रांनो आता जेवणाची वेळसुद्धा झाली आहे. घड्याळात तुम्ही पाहू शकता 3 वाजलेत, पण हे घड्याळ आमचं 10 मिनटं पुढे आहे. हे मोबाईलमध्ये तुम्ही बघू शकता आता 2 मिनटं बाकी आहेत. चला मित्रांनो आता आपण आपला लंच करून घेऊया. तुम्हाला मी दाखवतो का मी दुपारच्या मीलमध्ये काय घेतो आणि आपला स्टॉकसुद्धा चेक करून झालेलाच आहे. तर चला आता आपण आपला मील पाहूया. तर हे पहा मित्रांनो अशा प्रकारचा माझा दुपारचा लंच असतो. ही आहे बारीक मेथीची भाजी, हे आहे 2 चपाती, थोडासा भात घेतला आहे मी, इथे थोडीशी डाळ आणि हे आहे 1 ग्लास छास. तर मित्रांनो हा अशा प्रकारचा माझा लंच असतो जो मी दुपारच्या वेळेला घेतो. मोस्टली मी एक टाईम पालेभाजीच ठेवलेली आहे, एक टाईम स्प्राउट्स वगैरेची भाजी असते, काळे चणे वाटाणे वगैरे अशी प्रकारची भाजी असते किंवा पनीर वगैरे असतं. तर मित्रांनो हे तुम्हाला मी दाखवेन का सध्या हेच मी माझ्या फॅट लॉसच्या जर्नीमध्ये हे असंच माझा हेल्दी मील असतो दुपारच्या वेळेला. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेन मित्रांनो का ही जी भाजी आहे ना, या भाजीमध्ये माझ्या मम्मीला सांगितलं आहे का कमी तेल टाकून बनवा. तर म्हणून हे तुम्हाला आजूबाजूचा जो एरिया दिसतोय ना मित्रांनो, हा म्हणून याचा सुका दिसतोय. त्यानंतर तेल नॉर्मली ना इथपर्यंत असं आलेलं असतं. तर माझी मम्मीसुद्धा मला फॅट लॉसमध्ये चांगला सपोर्ट करते. तर तुम्हाला पण मी हेच सजेस्ट करेन मित्रांनो का तुम्हीसुद्धा तुमची जी भाजी जी कोणती तुम्ही भाजी खाता त्यामध्ये ऑइलचा यूज कमी करा. आणि हे असं छास किंवा तुम्हाला जे काही आवडत असेल असं तुमच्या मीलमध्ये एखादं ॲड करा. कारण का आता गरमीसुद्धा एवढी वाढली आहे, तुमच्या बॉडीला कोणत्याही प्रकारे डिहायड्रेशन असं फील नाही झालं पाहिजे. त्यासाठी तुम्हीसुद्धा असा छास किंवा तुम्हाला जे काही असं जेवणासोबत घ्यायला आवडेल जे तुमच्या बॉडीसाठी हेल्दी असेल ते तुम्ही मीलमध्ये नक्कीच ॲड करा. तर चला मित्रांनो आता मी माझा लंच करून घेतो, त्यानंतर आपण आपला व्लॉग पुढे कंटिन्यू करूया. तर चला मित्रांनो जस्ट आपलं जेवण झालं आहे. तर म्हटलं चला आता जरा जेवण डायजेस्ट करूया आणि खाली आलो आहे मी वॉक करायला. तर म्हटलं चला वॉकच्या निमित्ताने तुम्हाला सोसायटीची एक छोटीशी टूर करून देतो. तर मित्रांनो हे बघा, हे आमच्या सोसायटीचं पहिलं गार्डन आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. तर हे बघा मित्रांनो हा आहे आमच्या सोसायटीचा पहिला गार्डन. इथे नॉर्मली समजा कोणाच्या घरी पर्सनल फंक्शन असतं किंवा सोसायटीचं काही फंक्शन असतं तर यंगस्टर लोक असतात किंवा मिड एजवाले असतात, त्यांना त्यांचे फोटोशूट वगैरे काय करायचं असतं तर ते लोक इथे करतात. लहान मुलं खेळायला येतात, वयस्कर लोक गप्पा गोष्टी करायला येतात. तर हा आमचा सोसायटीचा बेसिकली एक पहिला गार्डन आहे. आणि हा तुम्ही इकडे असं बघू शकता, हा जो स्पेस आहे इकडे
मुलं जे आहेत बॅडमिंटन वगैरे खेळतात, क्रिकेट वगैरे खेळतात. तर हा बेसिकली आमचा पहिला एरिया आहे. तर चला आता तुम्हाला पुढचा भाग दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, हे आता मी तुम्हाला थोड्या वेळाआधी हे जे पहिलं गार्डन दाखवलं, तर ह्याच्या समोरच हे बघा, हे एक दुसरं गार्डन आहे जे फक्त लहान मुलांसाठी आहे. इथे लहान मुलं वगैरे संध्याकाळचे खेळायला येतात. तर आता दुपारची वेळ आहे म्हणून जरा शांतता आहे, नाहीतर इथे खूप किलबिलाट असतो. तर चला मित्रांनो, आता आपण आपल्या पुढच्या भागाकडे वळूया. तर हे बघा मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या तिसऱ्या गार्डनमध्ये. तर हे तुम्ही पाहू शकता, इथे पण एक असं गार्डन टाईप छोटंसं दिलेलं आहे. तर इथे सुरुवातीला झेंडावंदन वगैरे व्हायचं, पण आता जे झेंडावंदन आहे ते सोसायटीच्या मेन कंपाऊंडमध्ये केलं जातं. हे तुम्ही समोर बघू शकता, हा समोर इथे ध्वजस्तंभ पण तुम्हाला दिसत असेल. तर हा सुद्धा एक छोटासा सोसायटीचा गार्डन आहे. इथेही काही लोक त्यांचा फोटोशूट वगैरे करतात, कारण का बॅकग्राऊंडमध्ये इथे झाडं वगैरे पण दिसतात. तर हे सुद्धा एक छोटंसं असं गार्डन आहे. तर चला मित्रांनो, आता तुम्हाला पुढचा भाग दाखवतो. आता आपण जात आहोत सोसायटीच्या चौथ्या गार्डनकडे. आणि वा, कोणीतरी सुंदर असा झेंडा त्यांच्या गाडीवरती लावला आहे. तर साक्षात त्याच्यातनं महाराज आपल्या व्लॉगमध्ये पाहत आहेत असं आपल्याला वाटतंय. तर खूप छान वाटलं आहे बघून मित्रांनो, किती सुंदर असं वाटतंय का महाराज झेंड्याच्या स्वरूपातून आपल्या व्लॉगमध्ये पाहत आहेत. तर याच निमित्ताने मित्रांनो, जय भवानी जय शिवाजी अशी एक कमेंट प्रत्येकाने आपल्या या व्लॉगमध्ये करूया. तर मित्रांनो, हा बघा, हा सोसायटीचा मेन कंपाऊंड जो मी तुम्हाला शिवजयंतीच्या उत्सवानिमित्त तुम्हाला मी आधीच दाखवला होता. तर हे तर तुम्हाला माहीतच असेल. आणि हा पण एक गार्डन आहे चौथा, जिकडे मी आज सकाळी वर्कआउट केला, जिम बंद असल्यामुळे. तर मित्रांनो, हा पण एक गार्डन असा आहे जिकडे संध्याकाळी लहान पोरं खेळायला येतात. समोर जे बसायला जागा सारखी बनवली आहे, तिकडे वयस्कर वर्ग आपला येतो आणि भजन वगैरे करतो. तर त्याच्या खाली जे तुम्हाला बाजूला दिसतंय तो सोसायटीचा हॉल आहे, त्याच्यावरती जिम आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हा एक वेगळा स्पेस असा आहे. इकडे लहान पोरं सायकल वगैरे चालवतात, स्केटिंग वगैरे करतात, मोठी माणसं चालायला वगैरे येतात. आणि हा एक असा लुक इकडनं आपल्याला दिसतो आपल्या सोसायटीचा. तर हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर चला आता आपण वळूया आपल्या पुढच्या भागाकडे. आणि हे बघा मित्रांनो, हा आहे आपल्या सोसायटीचा गार्डन क्रमांक 5. तर त्याच्या समोरच एक गार्डन आहे जिकडनं आता मी जस्ट आलो. गार्डन क्रमांक 4 तुम्हाला दाखवला, आणि हा आहे गार्डन नंबर 5. तर इकडे सुद्धा लहान मुलं खेळतात, मोठी माणसं बसायला येतात. ते आपले काका आहेत, ते झाडांना पाणी वगैरे देत असतात रोज. तर त्यांच्यामुळेच इकडची झाडं ताजीतवानी असतात. तर हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, समोर जिम आहे, हे बघा वरती. तर इकडनं जिमचा व्ह्यू सुद्धा दिसतो. तर हे सुद्धा एक सुंदर असं छोटंसं गार्डन आहे, हे बघा. आणि इथे आपला मित्र मंगेश दादा बऱ्याच दिवसाने आज भेटला. तर कसा आहेस दादा, काय म्हणतो? बस एकदम मस्त. सध्या वेळ होता, म्हटलं व्लॉग बनवूया. हा, जिम दाखवत होतो. हे काय जिम आहे बोललो, गार्डन. अरे असं जेवून वॉक करायला खाली आलो, तर म्हटलं एक छोटंसं सोसायटीचा टूर करू. ते सगळं दाखवत होतो. म्हटलं वॉक पण होऊन जाईल, जेवण हे डायजेस्ट होईल, आणि एक टूर पण होऊन जाईल. तर त्यात तू पण भेटलास. तर मित्रांनो, हा माझा मित्र मंगेश दादा बऱ्याच दिवसाने भेटला. जिम मध्ये येतो. जिम मध्ये का नाही येत आहे? कामामुळे. ओके, चालेल बाय, भेटू, बाय बाय. हा जो आपण गार्डन पाहिलात, हा वरती जिम समोरचा व्ह्यू आला. तर हा होता आपला गार्डन क्रमांक 5. आणि ह्याच्या समोरच हे तुम्ही पाहू शकता अजून एक गार्डन दिलं आहे. हे सुद्धा फक्त लहान मुलांसाठीच आहे. तुम्हाला बघूनच कळत असेल, स्लाईड वगैरे दिलेले आहेत. तर हे अशा प्रकारचं सोसायटीचे गार्डन्स वगैरे आहेत. आणि बाकी सगळं तर तुम्ही पाहिलंच असाल. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे आपण वॉक करता करता सोसायटीच्या बाहेर आलेलो आहोत. हे तुम्ही पाहू शकता, हा सोसायटीचा बाहेरचा असा एरिया आहे. इकडे सुद्धा लोक जेवून वॉक वगैरे करायला येतात, गाडी शिकायला येतात. ते समोर तुम्ही पाहतच असाल, 2 व्हीलर शिकत आहेत लोक. आणि हा असा इकडनं सोसायटीचा असा सुंदर असा व्ह्यू दिसतो. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया घरी. बरीच वॉक केली, डायजेशन पण चांगलं झालं आहे. तर आता मला प्रचंड अशी तहान लागलेली आहे.
तर मी जेवणानंतर पाणी पण नव्हतो पियालेलो, कारण असं म्हणतात का जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये, कारण का त्याने आपली पाचनक्रिया थंड होऊन जाते आणि त्याने जेवण नीट पचत नाही वगैरे अजून बाकी काही त्रास होतात. तर त्यामुळे मी जेवणानंतर लगेच पाणी पियायचं हे काही दिवसापासून सोडून दिलं आहे, थोड्या वेळानंतर पितो. तर मी तुम्हाला पण सजेस्ट करेन का तुम्हीही असंच करा आणि होईल तेवढं हेल्दी लाईफस्टाईल जगायचा प्रयत्न करा. तर चला मित्रांनो, आता जाऊया घरी, पाणी पिऊया आणि आपली पुढील कामं संपवूया. तर मित्रांनो, फायनली आपण घरी आलो आहोत. तर काय सांगू मित्रांनो, बाहेर एवढी गरमी आहे का अजून होळी पण नाही आली आणि त्याच्या आधी एवढी गरमी सुरू झाली आहे. तर म्हणून मला खूप अशी तहान लागली होती. म्हटलं चला आधी घरी जाऊया, पाणी पिऊया. तर मित्रांनो, हे आहे माठातलं पाणी. हे आधी मी पिऊन घेतो, त्यानंतर तुमच्याशी बोलतो. काय सांगू मित्रांनो, एकदम असं आतून आत्मा शांतसारखा झाल्यासारखं वाटलं हे माठातलं पाणी पिऊन. तर मोस्ट ऑफ मित्रांनो, आजचा आपला अर्धा दिवस संपला आहे. आपण सकाळी उठलो, वर्कआउट केला, त्यानंतर आपण घरी आलो, थोडंफार मम्मीने जे सांगितलं ते काम वगैरे केलं. त्यानंतर मग आपण जेवलो, सगळे मील्स बघितले, स्टॉक चेक केला, आता वॉकला पण जाऊन आलो. तर आता मोस्टली 4:30 वाजलेत. तर या वेळेला मी माझं एक्सेलचं रिव्हिजन करत असतो. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे मित्रांनो, मी शिवजयंतीच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं का मी संध्याकाळच्या वेळेला जिममध्ये जॉब करतो आहे. तर सकाळच्या वेळेला मी फ्री असतो, तर त्यामध्ये मी कम्प्युटर वर्कवाला जॉब बघतो आहे. तर त्यासाठी मी जे एक्सेल आणि जे काय MSCITमध्ये थोडंफार असतं ते जे मी विसरलो आहे त्याचं मी रिव्हिजन करत असतो यावेळेला. तर आता मी तेच करणार आहे. तर चला मित्रांनो, सुरू करूया माझी एक्सेलची रिव्हिजन. तर तुम्हाला दाखवतो का मी काय शिकतो आणि मी कुठपर्यंत पोचलो आहे. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, ॲज युज्युअल मी माझं काहीतरी काम करायला जातो आणि तेवढ्यातच मला मम्मी काहीतरी घरातलं काम देते. तसंच आता मी तुम्हाला बोललेलो का चला आपण एक्सेलची प्रॅक्टिस करूया आणि तेवढ्यात मम्मीने बघा मला परत एक काम दिलं. बघा, जस्ट मी सामान घेऊन आलो किराणाच्या दुकानामधनं. तर चला मित्रांनो, आता सामान तर घेऊन आलोय, आता घरी जाऊया आणि आपला व्लॉग कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, आजची आपली एक्सेलची प्रॅक्टिस बऱ्यापैकी झालेली आहे. तर आज आपण शिकलो की ट्रान्सपोज आणि स्किप ब्लँक्स या कमांड काय काम करतात आणि याचा वापर कसा करावा. तर हे आज आपण एक्सेलच्या प्रॅक्टिसमध्ये शिकलो. पण त्याच्यानंतर जे मी एक वस्तू बघितली ती मला तुम्हाला दाखवायची वाटली. तर हे बघा मित्रांनो, समोर वातावरण बघा किती सुंदर असं झालेलं आहे. इकडे तुम्ही बघू शकता समोरच्या रोडवरती माणसं अशी मस्त हवा खात खात चालत आहेत. ते समोरचं डोंगर तुम्ही बघू शकता, असं उन्हामुळे एकदम पिवळसर दिसत आहे. त्याच्यावरती एक छोटंसं तुम्हाला असं मंदिर सारखं दिसत असेल. ते देऊळ मित्रांनो खंडोबांचं देऊळ आहे ते. तर तेही खूप छान आहे मित्रांनो, बरंच ऐकलं आहे त्या देवळाबद्दल. तर मलाही तिकडे जायची इच्छा आहे. तर जेव्हा तिकडे आपण जाऊ तिकडचा पण एक ब्लॉग नक्कीच आपण बनवू. आणि हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ही अशा प्रकारे इकडनं ट्रेनसुद्धा जाते आणि समोर तुम्ही बघू शकता ते काही मुलं आहेत ते तिकडे शेती करत आहेत. तर बऱ्याचदा आम्ही तिकडे जाऊन तिकडची भाजीसुद्धा आणली आहे आणि घरी बनवून खाल्ली आहे. माझे जुने जर व्लॉग आहेत तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल. तर हा असा संध्याकाळचा क्लायमेट असतो मित्रांनो इथे घरासमोर. या साईडला पण एक असं शेत आहे, तर इकडे पण हे लोक फार्मिंग वगैरे करतात. तर खूप सुंदर असं वातावरण झालेलं असतं इथे संध्याकाळचं मित्रांनो. तर माझी इच्छा झाली का एकदा तुम्हाला दाखवावं. तर म्हणून मी म्हटलं चला एकदा आपल्या ऑडियन्सना सुद्धा हा आपला व्ह्यू दाखवूया. तर मित्रांनो, तुम्हाला हा समोरचा व्ह्यू कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, आता ऑलमोस्ट 6:30 वाजले आहेत. तर या वेळेला जेव्हा मी जिममध्ये असतो तेव्हा मी माझा वर्कआउट सुरू केलेला असतो. पण आजचा जो आपला शेड्यूल झाला तो थोडासा मागे पुढे झाला आहे. जिम बंद असल्यामुळे हा पूर्ण आज गोंधळ झाला. पण नो प्रॉब्लेम मित्रांनो, आपल्याला त्याचा काहीच फरक पडणार नाही. आजचा आपला जो वर्कआउट आहे तो आपण घरीच करू. तर फक्त एवढंच मित्रांनो, का जे माझ्या घरातले जे इक्विपमेंट्स आहेत
ते मी बरेच दिवस झाले यूज नाही केले, तर त्याच्यावरती थोडीफार धूळ लागली असेल तर ती मला आधी साफ करून घ्यायला लागेल. तर मित्रांनो मला थोडा वेळ द्या, आता थोड्याच वेळात आपण भेटणार आहोत आपला होम वर्कआउटमध्ये आणि आज आपण करणार आहोत शोल्डर वर्कआउट. तर चला मित्रांनो, तोपर्यंत बाय, भेटूया आपल्या पुढील भागात. तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता आपले इक्विपमेंट स्वच्छ करून रेडी आहेत. ही आपली जिमची बॉटल सुद्धा रेडी आहे आणि हे इथे आपलं प्री वर्कआउट मील जे मी नेहमी वर्कआउटच्या आधी घेतो. तर चला मित्रांनो, नेमकं तुम्हाला सांगतो हे काय आहे. तर मित्रांनो, हे जे दिसतंय हे सीड्स पावडर आहे. ह्याच्यामध्ये 5 ते 6 प्रकारचे सीड्सचा पावडर करून मी ह्याला नेहमी पाण्यामध्ये पितो. तर ह्याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवेन, कारण का ह्याच्यामध्ये मला अजून बऱ्याच वस्तू ॲड करायच्या आहेत आणि त्यासोबतही मी एक केळं खातो, एक जस्ट एनर्जीसाठी. तर चला मित्रांनो, आजचा आपला हा प्री वर्कआउट मील घेऊया, कपडे चेंज करूया आणि लगेच सुरू करूया आज आपला होम वर्कआउट शोल्डरसाठी. तर चला सुरू करूया. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला शोल्डर वर्कआउट. कपडे सुद्धा चेंज करून झालेत आणि इक्विपमेंट सुद्धा मी रेडी करून ठेवलेत. तर चला सुरू करूया वॉर्मअप पासून. तर चला मित्रांनो, आपला वॉर्मअप सुद्धा करून कंप्लीट झाला आहे. तर आता सुरू करूया आजचा आपला शोल्डर वर्कआउट. तर त्याआधी तुम्हाला मी सांगून ठेवतो की मी आज कोणत्या कोणत्या एक्सरसाइज परफॉर्म करणार आहे. तर सगळ्यात पहिली असणार आपली बार्बल ओव्हरहेड प्रेस, मग डंबल ओव्हरहेड प्रेस, मग साईड रेजेस, मग फ्रंट रेजेस, मग रिव्हर्स फ्लाय आणि शेवटी असणार श्रग्स. तर या 6 एक्सरसाइज मी आज परफॉर्म करणार आहे. तर मी तुम्हाला आधी यासाठी सांगितलं कारण का मी प्रत्येक एक्सरसाइजचे 2-2 सेट करतो. तर मी दोन्ही सेट तुम्हाला दाखवू नाही शकणार, कारण का व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर त्यामुळे मी कोणताही एक सेट तुम्हाला दाखवेन. तर मित्रांनो, चला टाइम वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला शोल्डर वर्क. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला शोल्डर वर्कआउट करून झालेला आहे. तुम्ही बघितलंच असाल. तर हा बघा मित्रांनो, हा पंप तुम्ही बघू शकता. आफ्टर शोल्डर वर्कआउट हा सुंदर असा पंप मला माझ्या बॉडीमध्ये बघायला भेटतोय. तर मित्रांनो, हा जो काही थोडाफार पंप तुम्हाला दिसला तो हा या वर्कआउटमुळेच आणि जे काय माझी छोटी मोठी डाएट चालू आहे सध्या त्या डाएटमुळेच. तर चला मित्रांनो, खूप मजा आली वर्कआउट करून. खूप सुंदर असा पंपही मला दिसला. तर आजचा दिवस वेस्ट नाही गेला ह्याचा मला आनंदही आहे.
आणि मित्रांनो चला आता आपण जाऊया, थोडं फ्रेश होऊया, कारण का वर्कआउट केलाय आणि तेवढाच घाम सुद्धा आलाय. काय करणार, गरमीच तेवढी वाढली. तर चला मित्रांनो थोडंसं फ्रेश होतो, त्यानंतर मग मी पोस्ट वर्कआउट मील घेणार. त्यात सुद्धा मी तुम्हाला दाखवेन का मी काय घेतो ते. तर चला मित्रांनो भेटूया व्हिडिओच्या पुढील भागात. तर मित्रांनो हे बघा, हे आहे माझं पोस्ट वर्कआउट मील जे मी आफ्टर वर्कआउट घेतो. हे दूध 200 ml, हे 2 खजूर आणि हे आहे सत्तू. मराठीमध्ये आपण ह्याला म्हणतो भाजलेल्या चण्याची पावडर. तर मित्रांनो हे मी आफ्टर वर्कआउट घेतो. तर हे जे आहे ना मित्रांनो सत्तू, हे खूप चांगली वस्तू आहे. तर जेव्हापासून मी वे प्रोटीन बंद केलं तेव्हापासून मी याच सगळ्या गोष्टींवर डिपेंड आहे पूर्णपणे, आणि याच सगळ्या गोष्टी मी घेतो आहे आफ्टर वर्कआउट, बिफोर वर्कआउट, ज्या फुल्ली नॅचरल आहेत. तर म्हणून मी हे आज सगळं तुमच्याशी शेअर करतो आहे. तर वे प्रोटीन मी का बंद केलं त्याचं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. तर सध्या तरी मी तुम्हाला हे दाखवतो का हे मी कसं घेतो. तर हा आपला शेकर आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये आपण हे असं जे 200 ml दूध आहे हे आपण असं ह्याच्यामध्ये घेतो, आणि हे जे सत्तू आहे मित्रांनो, भाजलेल्या चण्याचं जे पावडर आहे, तर ह्याला आपण असं 1-2 चमचे ह्याच्यात असं घालतो. थोडंसं अजून घेऊया, कारण का दुसरा चमचा पूर्ण भरला नव्हता. तर प्रोटीनसोबत कोणताही कॉम्प्रोमाइज नाही झाला पाहिजे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्याला दुधासोबत घेतो आणि मग ह्याला मिक्स करून आपण पितो. तर चला मित्रांनो हे मी आधी पिऊन घेतो, नंतर आपण पुढचा व्लॉग कंटिन्यू करूया. तर चला मित्रांनो आता आधी मी जेवून घेतो, त्यानंतर जेवून खाली जाऊया वॉक करायला. तर मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता, हे असतं माझं रात्रीचं असं सिंपल असं जेवण. तर आज आहे जेवणामध्ये पनीरची भाजी. पनीर म्हणजे माझी ऑल टाईम फेवरेट आहे मित्रांनो, मला पनीर खूप आवडतं. आणि हे तुम्ही साईडला बघू शकता, ही आहे डाळ. तर हे 1 वाटीचं मेजरमेंट आहे 200 ml. तर अशी मी अजून 1 वाटी पितो. तर माझं एक टाईमला 400 ml ऑफ डाळ आणि 2 चपाती आणि ही अशी भाजी असते. तर मित्रांनो आजच्या वर्कआउटनंतर मला छान असं प्रोटीन मिळालेलं आहे. जसं तुम्ही बघितलं असाल, आफ्टर वर्कआउट मी सत्तू दूधमध्ये टाकून पियालो, त्यानंतर 2 खजूर खाल्ले आणि आता पनीरची भाजी, डाळ. तर आजचा वर्कआउट माझा खूप छान असा झाला आहे आणि आफ्टर वर्कआउट प्रोटीनसुद्धा आज मला खूप छान असं भेटलेलं आहे. तर चला मित्रांनो आधी मी जेवून घेतो. तर आता जेवणही झालं मित्रांनो, आता जेवून आलो आहे खाली वॉक करायला. तर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हा सर्वांना सांगायची राहिली होती, ती हीच का आजचा व्लॉग मी मराठी दिनानिमित्त मराठीमध्ये बनवला. तर तुम्हा सर्वांना मला मराठी दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या, तेच नेमकं राहिलं. तर जेवढे माझे मराठी बांधव आहेत, जेवढे माझे मराठी मित्रमैत्रिणी आहेत, त्या सर्वांना माझ्याकडनं मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. तर कधी कधी मलाही असा स्वाभिमान वाटतो, कधी कधी खूप अभिमान वाटतो का या महाराष्ट्राच्या मातीत माझा जन्म झाला, जिकडे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि बाकी आपले जेवढे शूरवीर झाले, त्या शूरवीरांच्या जन्मलेल्या मातीत माझा जन्म झाला. तर हे सुद्धा माझ्यासाठी पण खूप अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. तर म्हणून तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. आणि आता थोडंसं मी वॉक करून घेतो 15-20 मिनटं, कारण का आज प्रोटीन इंटेकच्या चक्करमध्ये डाळ जास्त पियालो आहे. तर आज जर मी चांगलं वॉक नाही केलं तर मग मला रात्रीचं झोप येणं कठीण होऊन जाईल. तर चला मित्रांनो थोडंसं वॉक करून घेतो आणि तुम्हा सर्वांना भेटतो व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये. तर मित्रांनो हा होता आजचा आपला फुल डे व्लॉग. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर प्लीज याला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेन. आणि मित्रांनो अजून एक सांगायचं होतं की आजचा व्लॉग जर तुम्हाला खरंच नक्की आवडला असेल तर ह्याला खूप सारा सपोर्ट करा, खूप छान असं प्रेम द्या, जेणेकरून मी यापुढेही असेच काही व्हिडिओ मराठीमध्ये सुद्धा बनवत जाईन आणि काही व्हिडिओ हिंदीमध्ये सुद्धा बनवत जाईन, जेणेकरून
माझा प्रत्येक ब्लॉग, माझ्या प्रत्येक प्रकारच्या व्ह्युअर्सला त्यांच्या हिशोबाने एन्जॉय करता यावा. तर म्हटलं आज मराठी दिनही होता म्हणून मी आजपासून मराठीमध्ये सुद्धा ब्लॉग बनवायची सुरुवात केली आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओला खूप छान असा सपोर्ट करा, खूप छान असा प्रेम द्या. आणि एक खरी गोष्ट सांगू तुम्हाला, तर कधी कधी माझी अशी पण इच्छा होते का मी गुजरातीमध्ये सुद्धा ब्लॉग बनवावा, पण मग नंतर असं वाटतं यार का गुजरातीमध्ये जर बनवला तर तो ब्लॉग फक्त माझ्या फॅमिलीला, इतर गुजराती लोकांना आणि जे बाकी लोक आहेत त्यांना, म्हणजे ज्यांना थोडंफार गुजराती भाषेचं नॉलेज आहे त्यांनाच तो व्हिडिओ समजणार. तर म्हणून म्हटलं चला असू द्या, जी मोस्ट अंडरस्टँडिंग लँग्वेज आहे मराठी आणि हिंदी, तर आजपासून या 2 लँग्वेजमध्ये मी व्हिडिओ बनवायचं नक्की केलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला खूप सारं प्रेम करा, खूप सारा सपोर्ट करा. तर चला मित्रांनो, आता आपण भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आपापली काळजी घ्या. लव यू ऑल. हर हर महादेव.